नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हों या किसी दूसरे शहर में हों, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव. आय रेडिओ अनुभव रेडिओवर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आज ऐकूयात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रमाचा भाग 2. डॉक्टर संदीप तामाणे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर आधारित माहिती देणार आहेत. ऐकूयात तर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रमाचा भाग 2. डेंटल चेकअप, दाताचा चेकअप वर्षातनं एकदा तरी रुटीनली, म्हणजे काही त्रास असला तर आपण नक्कीच डेंटिस्टकडे जातो, पण त्रास नसला तरी दात तपासणं, हिरड्या तपासणं, ओरल हायजीन ज्याला आपण म्हणतो ते महत्वाचं आहे. डोळ्याची तपासणी आणि पाय तपासणं, एस्पेशली डायबेटिक पेशंटसाठी. आपल्याला माहितीये की डायबेटिक पेशंटच्या डोळ्यांवर रेटिनोपॅथी सारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर पायांवर परिणाम होऊ शकतो, पायातला रक्तपुरवठा कमी होणं किंवा नर्व डॅमेज, न्यूरोपॅथी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे मग काही वेळेला अँप्युटेशन किंवा बोटं कापणं, पाय कापणं इथपर्यंत पण वेळ येऊ शकते. तर हे सुद्धा प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज मध्ये आहे. डेंटल चेकअप, डोळ्याचे चेकअप, पायाचं चेकअप, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण जेरियाट्रिक्स हा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आहे. डॉक्टर एकटा काहीही करू शकत नाही. जोपर्यंत त्याला या सगळ्यांची साथ आहे तोपर्यंत काहीही डॉक्टरला एकटं करता येत नाही. त्याच्यामध्ये कोण कोण लोक आपल्याला आवश्यक असतात. फिजिओथेरपिस्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्याला वेगवेगळे व्यायाम, त्याच्यानंतर काही इलेक्ट्रिकल थेरपीज असतात. आजकाल आपण IFT आहे, अल्ट्रासाऊंड थेरपी. जेरियाट्रिक्समध्ये फक्त डॉक्टर काही करू शकत नाही, इतर सहकाऱ्यांची मदत खूप आवश्यक असते. त्याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट आहेत, नर्सेस आहेत, ट्रेन्ड नर्सेस आजकाल आपल्याला जेरियाट्रिक्समध्ये आवश्यक असतात. त्याच्यानंतर फॅमिली आणि केअरर्स, डायटिशियन, आहार तज्ज्ञ. जसं आता मी म्हटलं की संतुलित आहार हा आवश्यक आहे,
तर त्या दृष्टीने प्रत्येक पेशंटला सूट होणारा त्याच्या गरजांप्रमाणे आहार रेकमेंड करणं, फॅमिली फिजिशियन, कारण पेशंट आणि त्याचा जवळचा फॅमिली फिजिशियन यांचं नातं अजूनही आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे जेवढं पूर्वी होतं. सोशल वर्कर्स महत्वाचे. अनेक सामाजिक समस्या असतात की ज्याच्यामध्ये सोशल वर्कर्स ज्येष्ठ नागरिकांना मदत करतात. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, म्हणजे जसं आपण मागच्या वेळेला म्हटलं की डिप्रेशन, अँझायटी, एकटेपणा या गोष्टी इतक्या कॉमन आहेत, तर त्याच्यासाठी त्यांना काही समुपदेश करणं, याच्यासाठी सायकॉलॉजिस्टची गरज असते. आणि स्पीच आणि लँग्वेज थेरपिस्ट, म्हणजे परदेशामध्ये हे तज्ज्ञ डॉक्टर्स असतात ज्या लोकांना बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, स्पेशली पॅरालिटिक अटॅक नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो, गिळायचा प्रॉब्लेम होतो, बोलायचा प्रॉब्लेम होतो, तर अशा वेळेला त्यांना मदत करणारेही हे स्पेशालिस्ट आपल्याकडे आहेत. आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट, म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गरजा आहेत, चालणं आहे, आंघोळ करणं आहे, कपडे घालणं आहे, ज्याला आम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणतो, तर या गरजांमध्ये सुद्धा आपल्याला काही अडचण असेल तर त्या दृष्टीने मदत करण्यास सुद्धा हे स्पेशालिस्ट आहेत. तर एवढं सगळं 7-8 लोक असल्याशिवाय आपल्याला ही केअर देता येत नाही. आणि ऑफकोर्स डॉक्टर्स आर इन द सेंटर, दे कोऑर्डिनेट ऑल द अदर स्टाफ, बट या सगळ्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याला योग्य ती सेवा त्यांना देणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे एक टीम अप्रोच, संघभावना महत्वाची आहे की ज्यामुळे अनेक गोष्टी सुलभ होतात. A to Z ऑफ न्यूट्रिशन, मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा विषय इथे मांडतोय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आपण म्हणतोच. डाएट बद्दल आपण बोललो आणि जसं मी आपल्याला सांगितलं की हिरव्या पालेभाज्या आहेत, सीझनल फ्रुट्स आहेत, हे आपल्या डाएटमध्ये घेणं, लसूण, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्येष्ठ नागरिकांमध्ये. ताईची नावाचा एक्सरसाइज आहे, हा परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात होतो, ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच्यात सहभागी होतात. डान्सिंग सारखा हा व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये तालबद्ध रीतीने ज्येष्ठ नागरिक हा व्यायाम करतायत. आणि असं सिद्ध झालेलं आहे की या ताईचीमुळे ज्येष्ठ नागरिकांचं बॅलन्स सुधारतो आणि पडण्याचा धोका कमी होतो. जसं वय आपलं वाढतं तसं बॅलन्स मेकॅनिझम हा कमकुवत होतो आणि मग आपले स्नायू आहेत, नर्व्स आहेत, नसा आहेत, या सगळ्यांवर इफेक्ट होऊन बॅलन्स मेकॅनिझम कमकुवत झाल्याने मग पडणं आणि इतर प्रॉब्लेम्स होतात. तर ताईची या एक्सरसाइजमुळे आपल्याकडेही आता हा काही प्रमाणामध्ये आलेला आहे. तर अगदी त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केलंय की ताईची किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम तुम्ही केलात की फॉल्स, पडण्याचा धोका हा कमी होतो. हे तर आपण बोललोच की स्मोकिंग आणि अल्कोहोल बंद केलं पाहिजे, त्यांनीही अनेक गोष्टी आपण टाळू शकतो, अनेक आजार टाळू शकतो. व्हॅक्सिनेशन, तर याच्याबद्दल मी थोडं डिटेलमध्ये बोलणार आहे. आपल्याकडे लहान मुलांना लस द्यायची पद्धत आहे, सगळ्यांना त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे, जागरूकता आहे. आपल्याकडे बालरोग तज्ज्ञ असतात, ते रेकमेंड करतात आणि आपण सगळे खूप उत्साही असतो. घरामध्ये लहान मुलं आहे की त्याचं लसीकरण वेळेवर होतंय की नाही. काही आजार असे आहेत की हे व्हॅक्सिन दिल्याने, लसी दिल्याने टाळता येतील. आणि 4 महत्वाच्या लसी इथे मी उल्लेख करू इच्छितो की ज्या रुटीनली आम्ही रेकमेंड करतो हल्ली. न्यूमोकॉकल लस, म्हणजे न्यूमोनिया प्रतिबंधक लस, ती जी वयाच्या 50 नंतरच हल्ली रेकमेंड केली जाते, तर ती लस आहे आणि जी शक्यतो एकदाच आपण रेकमेंड करतो. आणि काही जे व्यक्ती आहेत ज्या हाय रिस्क ग्रुपमध्ये आहेत अशा लोकांना 5 वर्षांनी पुन्हा ती देतो. पण साधी फ्लूची लस सुद्धा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि ती सुद्धा दरवर्षी घ्यावी लागते. कारण दरवर्षी जसं आता आपण म्हणतोय की करोना व्हायरसचं म्युटेशन्स होत आहेत, वेगवेगळे अवतार त्याचे येत आहेत, तर तसंच फ्लूचा सुद्धा वेगवेगळे स्ट्रेन्स दरवर्षी येतात आणि त्याप्रमाणे मग व्हॅक्सिन बदलतं. तर दरवर्षीतनं एकदा ही फ्लूची लस सगळ्यांनी घ्यावी असं आम्ही रेकमेंड करतो. शिंगल्स किंवा नागिण, आपल्या सगळ्यांनी नागिणीबद्दल ऐकलं असेल, हा खरोखरच मोठा त्रासदायक आजार आहे. रॅश येते हा एक भाग झाला, पण यांनी या आजारामुळे नसांवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ज्या वेदना होतात, ज्याला आम्ही पोस्ट हर्पिटिक न्यूराल्जिया म्हणतो, म्हणजे नसांवर परिणाम होतो आणि मग जे वेदना, दुखणं होतं ते कित्येक महिने सुद्धा राहू शकतं आणि ते खरोखरच त्रासदायक आहे. तर अशा हर्पीज झोस्टर किंवा नागिणीवरची सुद्धा लस अवेलेबल आहे आणि वयाच्या 60 नंतर एकदाच ही लस दिली जावी असं आम्ही रेकमेंड करतो. आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वाताची लस किंवा टी-डॅब ज्याला आपण म्हणतो, टिटॅनस म्हणजे धनुर्वात, डांग्या खोकला, पर्टुसिस, डिफ्थेरिया, टिटॅनस, या तिन्हीची लस, त्यातल्या त्यात टिटॅनस, तर दर 10 वर्षातनं एकदा धनुर्वाताची लस जरूर घ्यावी. तर या लसी सुद्धा महत्वाच्या आहेत. आपल्या डॉक्टरांशी याच्याबद्दल संपर्क साधा.
आणि त्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्यानी आपल्याला या लसी घेता येतील. आणि एक इथे महत्वाचा मुद्दा जो सांगावासा वाटतो की जे ज्येष्ठ नागरिक हाय रिस्क आहेत, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, काही हृदयविकार आहे, किडनीचा आजार आहे, फुफ्फुसाचे आजार आहेत, किंवा जे नर्सिंग होम मध्ये राहतात, अशा लोकांनी तर जरुरी लस घ्यावी, कारण त्यांना या आजारांचा धोका जास्त आहे. आपण मगाशी प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स बद्दल उल्लेख केला, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं विस्ताराने आता बोलणार आहे. हा अनुभव बरेचदा आम्हाला येतो, पूर्वी जास्त यायचा, आता थोडासा कमी आहे, की ज्येष्ठ नागरिक म्हणतात की आम्हाला कुठलाही त्रास नाही, कुठलंही लक्षण नाही. पुण्यातले लोक आम्हाला सांगतात की आम्ही रोज पर्वती चढतो, महिन्यातनं 1-2दा सिंहगड चढून जातो, आम्हाला काही त्रास होत नाही. मग टेस्ट कशासाठी करायच्या? तर हे जे एक कन्सेप्ट होती की आजार आहेत, लक्षणं आहेत, त्रास होतोय तरच टेस्ट करायची, हे दुर्दैवाने चुकीची कन्सेप्ट आहे. असे अनेक आजार आहेत की जे सुरुवातीला सायलेंट असतात, त्याची काहीही लक्षणं दिसत नाहीत, आणि मग नंतर तो आजार डोकं वर काढतो आणि त्रासदायक ठरतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मधुमेह, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल यांची तुम्हाला काही लक्षणं दिसत नाहीत, पण दुर्दैवाने हार्ट अटॅक येतो अचानक, पूर्वी काहीही पूर्वकल्पना न येता, आणि मग कळतं की त्या पेशंटची शुगर 300 आणि 400 आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा काही पेशंट आम्हाला असंही सांगतात, डॉक्टर माझे आजोबा पणजोबा 100 वर्ष जगले, 95 वर्ष जगले, त्यांनी कुठल्या टेस्ट केल्या? काहीही टेस्ट नाही केल्या त्यांनी, पण ते जगले ना 100 वर्ष व्यवस्थित. मग आम्ही का टेस्ट करायच्या? तर ह्याला उत्तर असं आहे की पूर्वीची पिढी आणि आपली पिढी याच्यात फरक आहे. पूर्वीची पिढी, त्यांचा व्यायाम भरपूर असायचा, सगळी कामं ते घरी करायचे, नोकर चाकर नव्हते, हॉटेल्स नव्हती. आजकाल परिस्थिती दुर्दैवाने वेगळी आहे. आपली लाईफस्टाईल इतकी बदलली आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली, आपण गाडीतनं सगळीकडे फिरतो, चालणं कमी झालंय. हे सगळ्या गोष्टींमुळे आजची पिढी ही तेवढी हेल्दी नाही राहिली आहे. त्याच्यामुळे आपल्या आजोबा पणजोबांची आपण तुलना करू शकत नाही आपल्या आजाराची, हे दुर्दैवाने लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्या कुठल्या टेस्ट आहेत, तर वर्षातनं एकदा, आणि मी सजेस्ट करीन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. तुमचे जे काही आजार आहेत त्या आजाराच्या अनुषंगाने डॉक्टर तुम्हाला टेस्ट लिहून देतील, तर त्या टेस्ट करणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये काही अगदी साध्या ब्लड टेस्ट आहेत, रक्त तपासण्या म्हणजे हिमोग्लोबिन आहे, शुगर तपासणी आहे, त्याच्यानंतर डायबिटीसचे 4 महिन्याच्या ऍव्हरेजची टेस्ट असते, जे आपल्यापैकी जे मधुमेही रुग्ण आहेत त्यांना माहित असेल, ज्याला आम्ही ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतो, HbA1c, कोलेस्ट्रॉलची तपासणी, लिपिड प्रोफाईल, लिव्हर, किडनी, थायरॉइड या तपासण्या आहेत, युरिन तपासणी आहे. सो रक्तलघवीच्या तपासण्या, पुरुषांमध्ये मी मगाशी उल्लेख केला की प्रोस्टेटसाठी PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन ही तपासणी आहे. तर या रुटीन चाचण्या आहेत, या प्रत्येकाने केल्या पाहिजेत. हल्ली आम्ही व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 या आपण रक्त तपासण्या करायला सांगतो, कारण याचं डेफिशियन्सी किंवा या दोन्ही व्हिटॅमिन्सची कमतरतेचं प्रमाण ऑलमोस्ट सगळ्यांना आहे, आणि त्याच्यामुळेही अनेक प्रकारची लक्षणं, तक्रारी, त्रास होतात की ज्या आपण हे सप्लिमेंट केल्याने व्हिटॅमिन डी, B12 कमी होतात. पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, मानदुखी आहे, या सगळ्या गोष्टी, अनेक तक्रारींमध्ये आपण म्हणतो की व्हिटॅमिन डी, B12 आपल्याला कमी असतं, आणि ते रिप्लेस केल्याने याच्यापैकी बऱ्याचशा तक्रारी सुधारतात. तो B12 आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तपासणं, तर ह्या रक्त तपासण्या झाल्या. त्याच्यानंतर हृदयाशी संबंधित काही चाचण्या आहेत, ज्याच्यामध्ये साधा ECG आहे. अर्थात ECG मध्ये सगळ्या गोष्टी कळतात असं नाही, पण ऍटलिस्ट ऍट दॅट मुवमेंट, त्या क्षणाला काही पेशंटला प्रॉब्लेम नाही एवढं कळू शकतं. ECG पेक्षा ज्या महत्वाच्या टेस्ट आहेत की ज्याच्यात तुम्ही ऐकलं असेल की स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट, पट्ट्यावर चालायची जी टेस्ट असते, आणि 2D एको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. तर या तपासण्या सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला पाहिजेत. स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट, आपण ट्रेडमिलचं मशीन बघितलं असेल जे जिम मध्ये असतं, तर तशाच प्रकारचं मशीन असतं, पण त्याच्यामध्ये कॉम्प्युटर असतो आणि तुमचे सगळे हार्टबीट्स त्याच्यात रेकॉर्ड केले जातात. तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ही ट्रेडमिल टेस्ट जमेल असं नाही, कारण गुडघेदुखी, कंबरदुखी या कारणामुळे त्यांना ट्रेडमिलवर चालणं शक्य होत नाही. पण एकोची टेस्ट म्हणजे हृदयाची सोनोग्राफी, की ही साध्या पोटाच्या सोनोग्राफी सारखी आहे. तर त्याच्यामध्ये स्क्रीनवर आपल्याला हृदयाचं पंपिंग किती आहे, जे आपल्याला ECG वर कळत नाही. बरेच पेशंट म्हणतात, डॉक्टर आम्ही ECG केलाय, मग ECG नॉर्मल आहे, तर मग स्ट्रेस टेस्ट आणि एकोची काय गरज आहे?
पण आपल्याला हे कळलं पाहिजे की यातली प्रत्येक टेस्ट ही आपल्याला काही वेगळी माहिती देते. ईसीजी मध्ये अगदी बेसिक गोष्टी कळतात. असे अनेक पेशंट आहेत की हृदयविकाराचे की ज्यांचा ईसीजी नॉर्मल असतो पण त्यांना हृदयविकार होतो कारण ईसीजीवर सगळ्या गोष्टी कळत नाहीत. तर स्ट्रेस टेस्टमध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही चालता, व्यायाम करता, तर तेव्हा तुमच्या हृदयावर जे लोड येतं तर ते लोड हार्ट तुमचं हृदय घेऊ शकतं का, टॉलरेट करू शकतं का, हे आपल्याला स्ट्रेस टेस्टमध्ये कळतं. कारण ईसीजी मध्ये पेशंट झोपलेला असतो, झोपून आपण तो आलेख घेतो, तर त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला तेवढी कल्पना येत नाही. आणि एकोची टेस्ट महत्वाची आहे कारण याच्यामध्ये हृदयाचं पंपिंग कळतं, जे सगळ्यात महत्वाचं आहे. हृदयाच्या झडपांबद्दल माहिती मिळते. पेरिकार्डियम म्हणजे हृदयाचं जे आवरण आहे त्याची माहिती मिळते. 2D एको मध्ये आपल्याला फुफ्फुसातल्या प्रेशरची पण माहिती मिळते, ज्याला आम्ही पल्मनरी प्रेशर म्हणतो. तर या चाचण्या सुद्धा आवश्यक आहेत की ज्याप्रमाणे आपल्याला रक्ताच्या चाचण्या तशा हृदयासाठी स्पेसिफिक चाचण्या. सोनोग्राफी पोटाची आणि ओटीपोटाची की ज्याच्यामध्ये पुरुषांमध्ये आपण मगाशी म्हणलं प्रोस्टेट एनलार्जमेंट आहे किंवा लिव्हर बद्दल माहिती आहे. त्याच्यानंतर पित्ताशयातले खडे किंवा किडनी स्टोन्स अनेक लोकांना असतात की हे सोनोग्राफीत डिटेक्ट होतात. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये ओटीपोटाचे आजार आहेत, ओव्हरी, युट्रस, याच्याबद्दल माहिती मिळते. तर सोनोग्राफी अत्यंत साधी चाचणी आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांनी सोनोग्राफी कधी ना कधी केली असेल तर त्याच्यातनं खूप उपयुक्त माहिती मिळते आणि ती वर्षातनं एकदा जरूर करून घ्यावी. स्त्रियांचे जे आजार आहेत तर त्याच्यासाठी ज्या तपासण्या आहेत तर त्याच्यात मॅमोग्राम म्हणजे जसं मगाशी मी ब्रेस्ट कॅन्सरचा उल्लेख केला तर ब्रेस्टचा एक्सरे मॅमोग्राम, पॅप स्मिअर म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर असतो तिथला द्रव पदार्थ मायक्रोस्कोप खाली आपण तपासतो आणि त्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत का हे आपण त्याचा शोध घेतो. तर गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ ही टेस्ट रेकमेंड करतात. आणि सोनोग्राफी लेडीजमध्ये जसं मी मगाशी म्हणलं की युट्रस, ओव्हरीज याच्यासाठी बऱ्याच स्त्रियांमध्ये फायब्रॉइडच्या गाठी असतात गर्भाशयामध्ये किंवा ओव्हरीमध्ये काही सिस्ट असतात. तर अशा अनेक गोष्टी सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट होऊ शकतात. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं महत्व म्हणूनच आहे की आपल्याला काही लक्षणं नसली तरी वर्षातनं एकदा, हल्ली तर आम्ही 35 नंतरच हे म्हणतो की प्रत्येकाने या टेस्ट वर्षातनं एकदा बेसिक गोष्टी तरी करून घेणं हे महत्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये मगाशी मी औषधांचा उल्लेख केला. औषधं म्हणू किंवा ही जीवनसत्व म्हणू, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे प्रत्येकाला आवश्यक आहे. एस्पेशली स्त्रियांमध्ये जसं मेनोपॉज नंतर हाडं ठिसूळ होतात आपण म्हणलं तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात देणं हे महत्वाचं आहे. आणि त्याचा डोस सुद्धा योग्य पाहिजे. कमी असलं तर उपयोग होणार नाही आणि खूप जास्त डोस दिला तरी त्याचा हानी होऊ शकते. त्याच्यामुळे डॉक्टर आपल्याला योग्य तो डोस सांगतील. व्हिटॅमिन B12 बऱ्याच लोकांमध्ये याची कमतरता असते तर त्याचं रिप्लेसमेंट देणं इंजेक्शन फॉर्ममध्ये गोळ्यांच्या स्वरूपात आहे. आयर्न, आपल्यापैकी अनेक जणांनी आयर्नच्या गोळ्या घेतल्या असतील, यांचं हिमोग्लोबिन कमी आहे. काही लोकांना आयर्नची इंजेक्शन्स पण लागतात. तर आपले डॉक्टर आपल्या हिमोग्लोबिन प्रमाणे आपल्याला याबद्दल सल्ला देऊ शकतील. मगाशी मी 1-2 वेळेला ऑस्टिओपोरोसिसचा उल्लेख केला म्हणजे हाडांची घनता कमी होते. तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही औषधं आहेत ज्याला बिसफॉस्फोनेट असं नाव आहे. तर ही सुद्धा स्पेशल औषधं आहेत, ही सगळ्यांसाठी नाहीयेत. तर काही ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांना रिपीटेड फ्रॅक्चर्स होत आहेत अशा लोकांमध्ये डॉक्टर ही औषधं देतात ज्यांनी ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांची घनता कमी होणं काही प्रमाणात आपण रोखू शकतो. ऍस्पिरिन हे रक्त पातळ होण्यासाठी देतात प्रिव्हेंटिव्ह म्हणून. आपल्यापैकी अनेक जण घेत असतील की ज्यांना हृदयविकार होऊ नये किंवा पॅरालिटिक अटॅक, रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत याच्यासाठी ऍस्पिरिन आपण देतो. आणि स्टॅटिन हे औषध जे आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहे की ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेल्यापूर्वी किंवा पॅरालिटिक अटॅक आलाय किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे अशा लोकांना स्टॅटिन सारखी औषधं आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने देतो. आता मी अत्यंत एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. प्रिव्हेन्शन हा आपला आजचा टॉपिक आहे, प्रतिबंधात्मक उपाय. पडणं, तोल जाऊन पडणं आणि मग त्यामुळे होणारे जे गंभीर आजार आहेत हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय त्रासदायक आहेत. आणि इनफॅक्ट फॉल्स हा इतका मोठा विषय आहे, याची इतकी कारणं आहेत ज्येष्ठ नागरिकांमध्ये की त्याच्यावर एक पूर्ण दिवसाची कॉन्फरन्स सुद्धा
अरेंज केली जाऊ शकते, इतका हा आजार मोठा, महत्वाचा आणि गंभीर आहे. तर ज्येष्ठ नागरिक का पडतात याची थोडी कारणं आधी आपण बघूया आणि मग त्या अनुषंगाने ते टाळण्यासाठी काय करता येईल. तर इंट्रिन्सिक म्हणजे जी त्या पेशंटशी संबंधित आहेत, एखाद्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे आजार आहेत त्या आजारांमुळे तो पडतो. तर हे कोणकोणते आजार असू शकतात. तर मेंदूशी संबंधित आजार, ह्याच्यात कॉग्निशन म्हणजे बौद्धिक क्षमता, ज्यांना डेमेन्शिया आहे, मेमरी लॉस आहे, विस्मरण आहे. विजन, ज्येष्ठ नागरिकांमध्ये दृष्टीदोष खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये म्हणलं की मोतीबिंदू, ग्लॉकोमा किंवा काचबिंदू, डायबिटीसमुळे रेटायनोपॅथी होणं आणि ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे मॅक्युला हा जो डोळ्याचा मेन भाग असतो त्याची झीज होणं. तर या 4 कारणांनी दृष्टीदोष होतो. अशा लोकांमध्ये पडण्याचं प्रमाण जास्त असतं. ऑब्व्हियसली हिअरिंग म्हणजे ऐकू कमी येत असेल तो प्रॉब्लेम असतो. पोस्चरल इन्स्टेबिलिटी म्हणजे अनेक कारणांनी ज्येष्ठ नागरिकांना चालणं अवघड होतं, त्यांना तोल सांभाळता येत नाही आणि ते तोल जाऊन पडतात. पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे नसांवर परिणाम होणं, नर्व डॅमेज, की डायबिटीस हे त्याचं एक मेन कारण आहे. काही वेळेला काही किडनी आजारांमुळे पण होतं. अशा लोकांना मग पायामध्ये मुंग्या येणं किंवा बर्निंग सेन्सेशन, आग होणं हातापायांची, आणि मोस्टली डायबेटिक पेशंटमध्ये आम्ही हे बघतो. आणि मग त्याच्यामुळे सुद्धा संवेदना कमी होतात, सेन्सेशन्स कमी होतात, त्यांच्या पायातले चप्पल सुद्धा त्यांना बरेचदा जाणवत नाहीत आणि मग अशा वेळेला संवेदना कमी झाल्याने तोल जाऊन ते पडतात. पार्किन्सनचा आजार, कंपवात आणि स्ट्रोक, पॅरालिटिक अटॅक जो पूर्वी होऊन गेला आहे, तर त्याच्यामुळे मग जी काही डिसेबिलिटी येते त्याच्यामुळे सुद्धा मग माणसं पडतात. आता हृदयाशी संबंधित अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये एवोर्टिक स्टिनोसिस म्हणजे आपल्याला माहित असेल की आपल्या हृदयात 4 झडपा असतात आणि त्यातली अवोर्टिक नावाची झडप आहे, जी अवोर्टा नावाची जी मुख्य रक्तवाहिनी आहे ती आणि लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे आपल्या हृदयाचं जे मुख्य पंपिंग चेंबर आहे या दोन्हीच्या मध्ये ही अवोर्टिक ही व्हाल्व झडप असते आणि वयोमानाप्रमाणे ही झडप अरुंद होते आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये याचं प्रमाण आहे. आणि दुर्दैवाने हे कळत नाही लवकर आपल्याला, कारण ज्येष्ठ नागरिक बरेचदा चक्कर येते, थोडंसं चाललं की पडतात, छातीत दुखतं, असे सिम्पटम्स असतात आणि ती दुर्लक्षित केली जातात. आणि 2D एकोची टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की मगाशी मी उल्लेख केला की एकोमध्ये आपल्याला हृदयाच्या झडपांची माहिती मिळते. तर या एको टेस्टमध्ये आपल्याला कळतं की ही अवोर्टिक झडप ही अरुंद झाली आहे आणि त्याच्यामुळे मग त्रास होतोय. तर अवोर्टिक स्टिनोसिस म्हणजे अवोर्टिक झडप अरुंद झाल्याने छातीत दुखतं, चक्कर येऊन पेशंट बेशुद्ध पडू शकतात आणि दम लागतो. ही 3 लक्षणं आहेत. तर म्हणूनच 2D एको ही टेस्ट इतकी महत्वाची आहे, इतकी सोपी चाचणी आहे आणि त्याच्यातनं जी मिळणारी माहिती आहे ती खूप महत्वाची आहे. तर हे एक कारण आहे. सिंकपी ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे तोल जाऊन पडणं, बेशुद्ध पडणं, याची अनेक कारणं आहेत. आणि अरिथमियास म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित पडणं, याच्यामुळे सुद्धा पेशंट पडू शकतात. मस्क्युलोस्केलेटल म्हणजे आपल्या संधिवात आणि स्नायूंशी संबंधित जे आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये होतात याच्यात सगळ्यात कॉमन आहे ज्याला आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो, म्हणजे जिजेचा संधिवात, जो आपल्यापैकी प्रत्येकाला होतो. जसं मागच्या लेक्चरमध्ये मी नी रिप्लेसमेंटचा उल्लेख केला होता की सगळ्यात कॉमन ज्या हाडावर किंवा जॉईंटवर परिणाम होतो तो म्हणजे नी जॉईंट, गुडघेदुखी. तर ऑस्टिओ आर्थरायटिस इन्व्हॉल्विंग नीज आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आमवात असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये मेनली हाताच्या स्मॉल जॉईंट्स ऑफ द हँड्स आर अफेक्टेड, तिथे सूज येते, स्टिफनेस येतो. तर त्याच्यामुळे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची कार्यक्षमता, त्यांची हालचाल कमी होते आणि ते पडू शकतात. फूट ॲबनॉर्मॅलिटीज, तुमच्या पायामध्ये काही डिफेक्ट्स असतील जे काही वेळेला डायबिटीस रिलेटेड असू शकतात, काही इतर ऑर्थोपेडिक आजार असतात, काही जन्मजात डिफॉर्मिटीज असतात, लॉस ऑफ आर्च म्हणजे पायाची रचना थोडी वेगळी असते. तर अशा पायाच्या फूट म्हणजे पावलाशी संबंधित काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्याच्यामुळे सुद्धा पडण्याचा धोका होतो. आणि मसल विकनेस, सार्कोपिनिया, याचा मी मगाशी उल्लेख केला की स्नायू दुर्बल होतात, स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. आणि सार्कोपिनिया म्हणजे मसल मास कमी होतं की ज्याच्या प्रोटीन इंटेकशी संबंध आहे. तर अशा प्रकारे स्नायूंची जर कमकुवतपणा असेल, दुर्बलता असेल तर असे व्यक्ती सुद्धा पडण्याचा धोका जास्त असतो. आणि औषधं म्हणजे आता आपण नेहमी बोलतोच की औषधं आवश्यक तर असतात
पण अनेक औषधं 4, 5, 8, 10 औषधं ज्येष्ठ नागरिक एकत्र घेतात आणि मग त्यांची एकमेकांमध्ये इंटरॅक्शन होऊन मग काही दुष्परिणाम उद्भवतात की आणि जी कॉमन औषधं ज्येष्ठ नागरिक घेतात की ज्याच्यामुळे पडण्याचा धोका वाढू शकतो. झोपेची औषधं, बरेच लोकांना रात्री झोपताना गोळी घ्यायची सवय असते आणि ती वर्षानुवर्ष घेत असतात आणि मग त्यांनी काय होतं की गुंगी जास्त येते आणि तुम्ही रात्री ती रेस्टिलची गोळी घेतलीये आणि रात्रीतनं लघवीसाठी उठायला लागलं तर मग तोल जातो, गुंगी आलेली असते, टॉयलेटमध्ये दिवा नसतो, पॅसेजमध्ये दिवा नसतो आणि असं माणूस पडतो. डायुरेटिक्स म्हणजे जी मूत्रक औषधाला आपण म्हणतो, लॅसिक सारखी औषधं की जे आपण ब्लड प्रेशर, हार्टचे आजार, किडनीचे आजार याच्यासाठी देतो, त्यांनी सुद्धा आपल्या रक्तातले क्षार कमी होतात. सोडियम, पोटॅशियम हे युरिनद्वारे बाहेर फेकले जातात आणि त्यांनी सुद्धा मग ब्लड प्रेशर कमी होऊन पडण्याचा धोका वाढतो. तर ही इंट्रिन्सिक कारणं म्हणजे त्या व्यक्तीशी संबंधित कारणं आहेत. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण दुसरे कारण बघूया ज्याला आम्ही एक्सट्रिन्सिक किंवा एन्व्हायरमेंटल कारण म्हणतो. म्हणजे ती व्यक्ती जिथे राहते, मग ते घर असेल, काही वृद्धाश्रम असेल, दुसरी कुठली जागा असेल, तिथे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तिथे जे काही डिफेक्ट्स आहेत की त्याच्यामुळे त्या माणसाचा पडण्याचा धोका वाढतो. पर्यावरणात डिफेक्ट्स, याच्यातलं पहिलं म्हणजे स्लिपरी सरफेस. एस्पेशली बाथरूममध्ये खूप पाणी असतं, हे कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्या सगळ्यांकडे. आपण आंघोळ करून येतो, कपडे धुतलेले असतात, बाथरूम ओली असते आणि अशा वेळेला दुर्दैवाने पाय घसरतो किंवा बाथरूमच्या बाहेर पाणी असतं. तर हे अतिशय महत्वाचं आहे की आपण पाय घसरून पडतो आणि दुर्दैवाने मग मोठ्या इंजुरी होते. तर ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे की आपली बाथरूमच्या सभोवतालची जागा, टॉयलेट्स हे कोरडे असले पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारे पाणी नको, ती कायम पुसलं गेलं पाहिजे म्हणजे पाय घसरून पडण्याचा धोका कमी होतो. बरेच ज्येष्ठ नागरिक रबरी स्लीपर्स घालून बाथरूममध्ये जातात आणि पाणी असतं, त्याच्यामुळे तो धोका आणखी वाढतो. तर मला वाटतं ही काळजी आपल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे की आपली बाथरूम, टॉयलेट, त्याच्या आजूबाजूची जागा किंवा घरात कुठेही. मी अशी उदाहरणं एक डॉक्टरच मी बघितलेत की ज्यांच्या वॉशिंग मशीनच्या बाजूला पाणी होतं, वॉशिंग मशीन चालू होतं आणि ते झाल्यानंतर वॉशिंग मशीनच्या आजूबाजूला पाणी पडलेलं होतं आणि तिथे ते पाय घसरून पडले वॉशिंग मशीनच्या बाजूला आणि त्यांना फ्रॅक्चर झालं. तर ही काळजी घेणं हे अगदी सोपं आहे, पण त्यांनी कितीतरी गंभीर आजार आपण टाळू शकतो. तर हलगर्जीपणा करू नये आणि हा उपदेश फक्त ज्येष्ठ नागरिकांना नाहीये, तर त्यांच्या घरातले त्यांचे तरुण मंडळी, मुलं मुली यांना सुद्धा आहे की त्यांनी सुद्धा तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहे तर ही काळजी घेतली पाहिजे. आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकलात. आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर संदीप तामाणे यांनी. आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर आधारित माहिती दिलेली आहे. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव आय रेडिओ. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.